मित्रांनो, या आठवड्यात आहे ना बिग बॉसचा खरा कस लागणार आहे की कोणाला बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर काढायचं. कारण हे जे 5 कंटेस्टंट नॉमिनेट झाले ते खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. त्यामुळे कुठल्या सदस्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं, आता इथे कंटेंट वाईज काढायचं, TRP वाईज काढायचं की मग वोटिंग ट्रेंडनुसार काढायचं, याच्यावरती खरंच खूप कन्फ्युजन असणार आहे. तर बघूया मित्रांनो आजचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय म्हणतात. मित्रांनो, टॉपला आहे तो म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घराबाहेर प्रचंड सपोर्ट मिळताना दिसतोय. प्रचंड म्हणजे खूप सारा सपोर्ट मिळताना दिसतोय. सूरज चव्हाणच्या आसपास सुद्धा कोणीही जाणार नाही अशी सध्याची या नॉमिनेशनमध्ये परिस्थिती आहे. सूरज चव्हाण हा टॉपला आहे. नंबर 2ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर ही पहिल्यांदाच नॉमिनेट झाले आणि थोडासा गेम तिचा सुधारलेला दिसतोय. त्यामुळे लोकांचा सपोर्ट तिला सध्या मिळताना दिसतोय. पण काल ज्या पद्धतीने जान्हवीने अरबाजशी डील केली आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपल्याच टीम विरुद्ध ती खेळताना दिसली, त्यामुळे थोडेसे प्रेक्षक जान्हवीवर सुद्धा नाराज आहेत. पण सध्या तरी वोटिंग ट्रेंडमध्ये जान्हवी किल्लेकर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. नंबर 3ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे निकीबाई तांबोळी. निकी तांबोळीला लोकांचा सध्या बऱ्यापैकी सपोर्ट मिळताना दिसतोय. निकीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये वेळोवेळी पाहायला मिळतोय. चांगला वाईट निकी ही बिग बॉसच्या घरामध्ये खेळते. काल तर त्याचा अक्षरशः स्मार्ट गेम दिसून आला. म्हणजेच आपल्याच अख्ख्याच्या अख्ख्या टीम विरुद्ध आपण जो काही प्लॅन केला होता टीमने, म्हणजे आपल्या टीमने जो काही प्लॅन केला होता तो अक्षरशः उद्ध्वस्त केला तिने. तर निकी सध्या 3ऱ्या क्रमांकावर. तर नंबर 4 वरती आहे ती म्हणजे वर्षाताई उसगावकर. मित्रांनो, वर्षाताईंचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त असा गेम नाही, परंतु एक मोठ्या ॲक्ट्रेस आणि एक मोठं व्यक्तिमत्व असं म्हणून सध्या लोक त्यांना सपोर्ट करताना दिसतात. आणि वर्षाताईंचा मध्ये मध्ये इंडिव्हिज्युअल गेम सुद्धा दिसतोय. कधी त्या टीम ए मध्ये असतात, कधी टीम बी मध्ये असतात आणि बऱ्याचशा वेळी ते इंडिव्हिज्युअल खेळताना दिसत आहेत. हा जो काही इंडिव्हिज्युअल गेम आहे हा काही लोकांना आवडताना दिसतोय. वर्षाताई सध्या 4थ्या क्रमांकावर आहे. नंबर 5ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अरबाज पटेल. मित्रांनो, अरबाज पटेलला खूप कमी वोटिंग होताना दिसते. आता त्याचं कारण नेमकं काय हे माहिती नाही. अरबाजचा आपण बिग बॉसच्या घरामध्ये बऱ्यापैकी खेळ आहे, पण अरबाज थोडासा कदाचित निगेटिव्ह दिसत असेल, त्यामुळेच लोक त्याला सपोर्ट करताना दिसत नाही. तर अरबाज 5व्या क्रमांकावरती आहे. नंबर 4 वरती वर्षाताई, नंबर 3 वरती निकी तांबोळे आणि नंबर 2 वरती आहे ती म्हणजे जान्हवी. आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे सूरज दादा चव्हाण. आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर मित्रांनो, अरबाज आणि वर्षाताईंवरती तिच्या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असेल. निकी जरी बॉटमला असली तरी पण निकीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय, जसं अरबाजचाही दिसतोय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खरंच कसोटी लागणार आहे की कोण जाणार बिग बॉसच्या घराबाहेर. कंटेंट वाईज बघायचं झालं तर अरबाज हा ताईंपेक्षा खूप जास्त कंटेंट देतो आणि वोटिंगचं सांगायचं झालं तर अरबाजपेक्षा ताईंना जास्त वोटिंग झाली. पण बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटला पण खूप महत्त्व आहे, TRPला सुद्धा खूप महत्त्व आहे. कंटेंट आणि TRP दोन्ही देण्याचं काम हा अरबाज पटेल करताना दिसतोय. त्यामुळे मला असं वाटत नाही की अरबाजला लगेच हे लोक बाहेर काढतील. कदाचित असे होऊ शकते की अरबाजला घराबाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाऊ शकतं, कारण ज्या पद्धतीने निकी ही सध्या त्याच्याच विरुद्ध खेळताना दिसते. तर कदाचित या आठवड्यामध्ये त्याला बिग बॉसच्या घराबाहेर जाऊन सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाऊ शकतं आणि निकी तुझ्या मागून कशा प्रकारे गेम खेळते हे त्याला दाखवलं जाऊ शकतं. ही जर त्याची शक्यता आहे. पण एकंदरीत असं वाटतं ना की यावेळी वर्षाताईंचा गेम होऊ शकतो. वर्षाताई या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? वर्षाताई, अरबाज कोण जाईल बिग बॉसच्या घराबाहेर आणि तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.